आणि 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर अनेक जण सोन्याची खरेदी करतात। पण सोन्याचे दर हे दिवसागणिक वाढतायत। मुंबईमध्ये सोने खरेदी त्यामुळे कशा पद्धतीने होते याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी। अक्षय तृतीयानिमित्त नागरिकांची रहदारी ही मोठ्या प्रमाणावरती सोने चांदी घेण्यासाठी असते। मात्र आज सोन्याचे भाव कशा पद्धतीने आहे आणि उद्या यामध्ये काही बदल होणार आहेत। पहिल्यांदी सर्व लोकांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा देतो। आणि तुम्ही आता बघताच आहात की दुकानात थोडा गजबजाट आहे। सो हा आजच्या दिवशी आहे आणि आता सध्या उन्हाळा वगैरे बघताना या वेळेला गजबजाट होणं चांगली गोष्ट आहे। सो उद्याच्या दिवसात सुद्धा खूप आम्ही एक्सपेक्ट करतोय ग्राहक येतील आणि खरेदी करतील। जसं तुम्ही म्हणालात 3.5 मुहूर्तपैकी एक मुहूर्त उद्या आहे। सो लोकांची गोल्ड बाईंगसाठी खूप सोने खरेदीसाठी खूप अशी चांगली गोष्ट आपण समजतो की आपण पैसे आपल्याकडे असले की आपण ते इन्व्हेस्ट करतो सोन्यामध्ये आणि मग लोक येतील उद्या खूप येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। काही म्हणजे फरक आहे का की ऑड डेजमध्ये सोन्याचे रेट्स काही वेगळे असतात आणि असं काही सीझन आले किंवा मग सण सुद्धा आले की काही रेट बदलतात, असा काही फरक होतो का? नाही, आता हा एक फार मिसकन्सेप्शन आहे लोकांचा की पक्षात वगैरे रेट कमी होतात, पण रेटचं बरंचसं गणित वर्ल्ड मार्केटशी असतं। त्याच्यामुळे आपल्या इकडे पाऊस पडतोय का काय होतंय त्याच्याने दरावर काही फार फरक पडत नाही त्याचा। सो बरंचसं जिओ पॉलिटिक्स आणि ह्याच्याशी ते रिलेटेड असतं। सो जर तुम्हाला त्याच्यात इंटरेस्ट असला तर तुम्ही मे बी ते बघून एक ठोकताळा लोक बांधतात, पण कधी कोणाचा खरा येतो खोटा येतो काही सांगू शकत नाही त्याच्यावर। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।